संसद ही देशाच्या सुरक्षेची ढाल आहे. प्रामाणिक अशोक हिंगे यांना संसदेत पाठवा, असे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे. संसद ही देशाची सुरक्षा कवच आहे. अशोक हिंगे यांच्यासारखा नैतिकता असलेला उमेदवार येथे निवडा, असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांच्या प्रचारात प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे बोलताना ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले की शरद पवार म्हणतात भाजपाचा पराभव झाला पाहिजे. मग देशातील जनतेला मूर्ख बनवण्यासाठी राजनाथ सिंह यांच्याशी आपण का बोलत आहात? येरावांच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची प्रतिमा मलिन होत आहे. शरद पवार हेच मराठ्यांचे खरे विरोधक असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. अण्णासाहेब पाटील 1987 पासून मराठा समाजासाठी आंदोलन करत आहेत, मात्र त्यांनी मराठा समाजाला गांभीर्याने घेतले नाही. भारतीय जनता पक्ष हा सर्वात तुटलेला पक्ष आहे. मोदी हे संविधान विरोधी व्यक्ती आहेत. मोदींच्या या वर्तनामुळे देश असुरक्षिततेकडे वाटचाल करत आहे. मोदी स्वतःला देशापेक्षा मोठे समजतात. त्यामुळे मोदी हे RSSच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. निवडून येणे गरजेचे आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. द हिंद न्यूजसाठी राजरतन डोंगरे, बीड. कोण पाकिस्तान बरोबर नाही याचं सर्व उत्तर त्यांना द्यावं लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय. तो खेळ अजून सुरुवात व्हायचा आहे. खरं पाहिलं त्याच्यामुळे असं मी म्हणेन की स्वतःचा अगोदर बचाव केला म्हणजे तो बचाव होत नाही. खरं पाहिलं तर आता तुमचं भाषण झालं, त्यामध्ये तुम्ही राजनाथ सिंहांची भेट शरद पवारांनी घेतली असं म्हणतात. फोन केला, टेलिफोन, त्यांनी खुलासा करावा, काय बोललं हे देखील सांगावं ना. काही ऐन इलेक्शनच्या मध्यभागी मी जर मोदीशी बोललो तर मग लोक अर्थ काढतात की हे मोदींबरोबर राजकारणानंच बोलले. त्याच्यामुळे शरद पवार राजनाथ सिंगशी काय बोलले ते त्यांनी सांगावं. एका दैनिकाला त्यांची मुलाखत झाली, त्याच्यामध्ये ते असं म्हणालेत की येत्या काळामध्ये काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील की काही पक्ष काँग्रेसबरोबर जाणारच नाही, अशी सुद्धा भूमिका होऊ शकते. थँक्यू. महाविकास आघाडीकडून आता या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे. 2 दिवसापासून जे शरद पवारांचे शिलेदार आहेत जयंत पाटील हे बीडमध्ये. मुळात मी असं म्हणणार आहे, त्यांनी असं औरंगजेबच्या मजारवरती आम्ही असं चादर घालायला गेलो आणि त्याच्यानंतर असताना एक नॅरेटिव्ह त्याही वेळ सुरुवात झाली होती की संभाजी महाराजांचा तो छळ झाला, त्याला औरंगजेब जबाबदार होते. मुळात माझं म्हणणं असं आहे की ही सगळी पकडून देणारं कोण होतं हा त्याच्यातला महत्वाचा आहे. मी त्यावेळेसही नावं दिली होती. त्याच्यानंतर हिंदू धर्मातला औरंगजेबकडे सजा देण्यासाठी कोण होतं त्याचंही नाव मी त्या ठिकाणी दिलं होतं. आणि संभाजी महाराज हे असताना वेदामध्ये प्रावीण्य होतं आणि त्या काळामध्ये वेदामध्ये प्रावीण्य असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने नॉन ब्राह्मण असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने हत्या करावी, कशा रीतीने त्याच्यावरती अत्याचार करावा हे मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे. जे कोणी हा प्रचार करतात आहेत त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की संभाजी महाराजांवरती झालेला अत्याचार आणि मनुस्मृतीमधला दिलेला अत्याचार हा त्यांनी वाचावा आणि नंतर प्रचार करावा, हा माझं त्यांना असणारं आव्हान आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं, त्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला गेला होता. जरांगे पाटलांचे एक शिलेदार आपले उमेदवार आहेत. एकंदरीत बीडमध्ये त्रिशंकू लढत होते. पाटलांचं सहकार्य लाभल असं वाटतंय का? मदत करतील असं म्हणण्याचे गरीब मराठा जो आहे पूर्णपणे म्हणजे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे जो उभा राहिलेला मराठा समाज जो आहे तो अशोक हिंगेच्या पाठीमागे 100% उभा राहणार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की NCPचे जे उमेदवार आहेत ते मिळालेल्या आरक्षणाच्या बिळाच्या बाजूने उभे राहतील याची गॅरंटी नाही, पण अशोक हिंगे त्या आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे ते गॅरंटेडली त्या बिळाच्या बाजूने उभे राहतील याची शाश्वती गरीब मराठा समाजाला आहे आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे
अशोक हिंगेंना मतदान देईल अशी परिस्थिती आहे. काल पंतप्रधानांनी सांगितलं की जे आरक्षण जे आहे की SC/STचं कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. मात्र सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये काही खासदार सुद्धा बोलतात. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे माझं तोपर्यंत म्हणणं असं आहे की चोराच्या माळामध्ये चांदणं, घटना बदलणार म्हटल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आरक्षण जाणार नाही हे जे सांगतात हे चुकीचं आहे. जर घटना बदलणार अशी चर्चा जर सुरुवात झाली नसती तर कदाचित आरक्षणाची चर्चा नाही. त्याच्यामुळे यांनी सरळ सरळ सांगावं की आम्ही घटना बदलणार आहोत की न बदलणार आहोत याच्याबद्दलचा खुलासा अजून पंतप्रधानांनी केलेला नाही. फक्त ज्याला डॉजिंग म्हणतो आपण त्या पद्धतीने ह्या विषयाला पंतप्रधान डॉजिंग करतात. थँक्यू.